मगाशी कीर्तनाने सांगितलं तुझं अर्जी अभिनंदन. आता हे एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं? आम्हाला अक्षराचा घालवू नका. कोण 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 काही सरकारने सांगितलं की आज शिबिराचा अर्ज आणि तेव्हा सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या उपस्थितीमध्ये ठीक ताफा आनंद आहे. मला हजर असतात. मी विचार करत होतो की जमाना किती बदलत आहे. जे होतो पण लहान गावी सुद्धा आता केक यायला केक टाकायला लागले. लोक त्याच्यात लक्ष आले. मला आठवत आहे माझ्या लहानपणी माझे सासरा तर गुळ शेंगदाणे किंवा गुळ खाऊन दिलं जायचं. आता ते सगळे जेल बदलले. आनंद की गेले जे काही दिवस होतोय तेव्हा लोकांच्या बरोबर युगेंद्रने कामाची सुरुवात केली. त्याचा स्वभाव लोकांची नवलते उन्नत आहे. सुसंवाद ठेवायचा आहे आणि जे काही आपल्या पद्धतीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. या बाबतीत तुम्ही लोकांनी आम्हा लोकांची तुलना करता का? मी असो किंवा आजीच असो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही राजकारणात जेव्हा असतो तेव्हा सरकारी आमच्या हातात. आज विभिन्न तुमच्यावर काम करायचे सरकार त्यांच्या हातात नाही. त्यांच्या हातात कष्ट करायचे, माणुसकीचे संबंध करायचे, लोकांशी जेवढा संपर्क ठेवता येईल तेवढा ठेवायचा हेच आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ त्यांना पाहिजे. आणि त्याबरोबर सत्तेची अपेक्षा आज यासाठी आपण चर्चा करावी. मी काही अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी मगाशी कीर्तनाने सांगितलं तुझं अर्जी अभिनंदन. आता हे एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं? आम्हाला अक्षराचा घालवू नका. व्यक्तिगत जीवनात आधार आधार दुसरं उपयोग करत नसतो. त्याचा विचार घालण्यासाठी अशी अपेक्षा करूया आणि माझ्या शुभेच्छा. साहेब तुम्ही सांगितलं आज आपला सरकार नाही काय नाही. आम्हाला आता संघर्ष आहे वाटलेला, पण आम्ही या संघर्षातही सगळे तरुण युगेंद्रदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही देतो. मी थांबतो. आज या ठिकाणी संघर्ष करू आता महिना पंचायत तालुक्याच्या सगळे दुष्काळी गावात ठीक पाणी नाही की कसे दुष्काळी त्याचा विचार आज या कार्यक्रमाच्या